मित्रांनो, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी काही गाईडलाईन्स जारी करण्यात आलेल्या आहे शासनातर्फे। त्याचबरोबर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं अजूनसुद्धा पीएम किसान योजनेअंतर्गत जे बेनिफिशियरी नॉट फाउंड असं दाखवत आहे, अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा आता गुड न्यूज समोर आलेली आहे। तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान योजनेचा जे 19वा हप्ता येणार आहे त्याविषयीचे काही गाईडलाईन्स, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा देखील या योजनेसोबत मिळणार आहे का, त्याविषयीची सविस्तर माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जे 19वा हप्ता येणार आहे 24 तारखेला 24 फेब्रुवारीला, तर मित्रांनो या हप्त्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले स्टेटस चेक केले असता त्यांना बेनिफिशियरी नॉट फाउंड म्हणत आहे किंवा त्यांचे जे आधार नंबर टाकले असता त्यांचा जे हे बेनिफिशियरीचा जे डाटा असतो, म्हणजे डेटा असतो, जे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे ते दाखवत नाही काही शेतकऱ्यांचं। काही शेतकऱ्यांना KYC नॉट डन असं दाखवत आहे। असे अनेक एरर येत आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, काही शेतकऱ्यांना लँड सीडिंग आजपर्यंत ओके असून सुद्धा त्यांचं जे लँड सीडिंग हे नो दाखवत आहे, FTO नॉट प्रोसेस्ड दाखवत आहे। असे अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या आहेत। तर मित्रांनो, तुमची जर KYC नॉट डन असं दाखवत असेल तर तुम्हाला घर बसल्या KYC करून घ्यायची आहे। तर KYC करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेचं जे प्ले स्टोअरचं ॲप जे व्हॉट्सअपला येत आहे ते नाही इन्स्टॉल करायचं। तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन पीएम किसान योजनेचं ॲप इन्स्टॉल करायचं आहे आणि पीएम किसान योजनेचं ॲप इन्स्टॉल केल्यानंतर शेतकरी लॉग इनमधून तुम्हाला तुमचा आधार नंबर वगैरे टाकून तुम्हाला KYC करायची आहे। आता ही KYC OTP बेस्ड नसणार आहे मित्रांनो। ही KYC OTP बेस्ड नसणार आहे आणि ही KYC बायोमेट्रिक बेस्ड नसणार आहे। ही KYC असणार आहे तुमची फेस ऑथेंटिकेशन नुसार। तुमची फोटो तिथे घेतली जाईल आणि तुमची जे KYC आहे ती पूर्ण केली जाईल। फोटोनुसार म्हणजे चेहऱ्यानुसार तुमची KYC केली जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, पीएम किसान योजनेचे जे बेनिफिशियरी नॉट फाउंड असं एरर येत आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लवकरात लवकर 24 फेब्रुवारीच्या आत तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या तालुका कृषी सहाय्यकाकडे जायचं आहे। तिथे जाऊन तुमचं जे दिसत आहे ते बेनिफिशियरी नॉट फाउंड आणि तुमच्या गावची यादी डाउनलोड केली असता त्यात तुमचं त्या बेनिफिशियरी लिस्टमध्ये तुमचं नावसुद्धा दिसत आहे, परंतु तुमचं जे स्टेटस आहे ते दिसत नाही। त्यासाठी तुम्हाला तालुका कृषी सहाय्यकाकडे जायचं आहे। तुमचं जे पीएम किसान योजनेचे जे 2-4 प्रिंटचा फॉर्म आहे तो फॉर्म भरून द्यायचा आहे। तुमचा आधार नंबर त्याच्यासोबत जोडून द्यायचा आहे। तर बँकेचं पासबुकसुद्धा जोडून द्यायचं आहे मित्रांनो आणि कृषी सहाय्यकांना भेटायचं आहे आणि त्यांच्याकडून तुमचं जे बेनिफिशियरी नॉट फाउंड असा एरर येतोय तो ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जे आता येणारा हप्ता आहे तो पीएम किसान योजनेसोबतच येणार की नंतर येणार, तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा जो हप्ता 19वा येणार आहे त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल असं नाही। कारण मित्रांनो, मागच्या वेळेससुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हा वितरित झालेला नव्हता। त्यानंतर मित्रांनो, जे बाकी जे शेतकरी आहेत त्यांना 2-4 दिवसाच्या नंतर हा हप्ता वितरित झालेला आहे। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता मिळणार आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार नाही। 24 फेब्रुवारी नंतर म्हणजे 26 फेब्रुवारीच्या आत नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। तर मित्रांनो, अशी होती छोटीशी माहिती पीएम किसान योजनेअंतर्गत। जर तुमची KYC वगैरे दाखवत नसेल तर तुम्हाला ॲपमधून, प्ले स्टोअरच्या ॲपमधून तुम्हाला KYC फेस ऑथेंटिकेशननुसार करायची आहे। त्यानंतर मित्रांनो, सर्वात मोठा प्रश्न की बाबा पीएम किसान योजनेचा हप्ता हा अर्थसंकल्पीय बजेटमध्ये वाढलेला आहे का, तर मित्रांनो अद्यापही नाही। पीएम किसान योजनेचा हप्ता जे 2000 रुपयाचा असतो तोच हप्ता तुम्हाला यावेळेससुद्धा 24 फेब्रुवारीला 2000 रुपयेच मिळणार आहेत। अर्थसंकल्पीय जे बजेट सादर होतो त्याच्यामध्ये अजूनसुद्धा पीएम किसान योजनेचा हप्ता हा वाढलेला नाही। तर यानंतर कधी हा हप्ता वाढू शकतो त्याची आता सध्या तरी काही चान्सेस दिसत नाहीत। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।